तुम्ही म्हणाल, या लोकांना चालता का येत नाही? तर याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्येच दिसत असेल. रस्त्यात टाकलेल्या या काट्या, काटेरी तार, घाण, कचरा आणि आणखी बरंच काही. त्यामुळे हा रस्ता बंद झाल्यात जमा आहे. बरं, हा रस्ता आहे दलित वस्ती शेजारचा आणि स्मशानभूमीत जाणारा. त्यामुळं जर एखाद्याचा अंत्यविधी करायचा झाला तर तो कसा करणार याची चिंता इथल्या जनतेला वाटणे स्वाभाविक आहे. राहता तालुक्यातील केलवड या गावातील हा दुर्दैवी प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आलाय का? ग्रामपंचायत, महसूल आणि पोलीस प्रशासन यावर काय आणि कोणती कारवाई करणार याकडे केलवडकरांचे लक्ष लागलंय. आज या ठिकाणी केलवड गावची दलित वस्ती शेजारी आहे आणि दलित वस्तीची स्मशानभूमी या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी उभे आहोत. या स्मशानभूमीचं अतिशय अवस्था बिकट आणि दयनीय करून ठेवलेली आहे. शेजारी शेतकरी त्यांनी पाठीमागचं कंपाऊंड हे पण तोडून टाकलेलं आहे, ते मध्ये टाकलेलं आहे आणि तिकडं पुढं येण्याचा रस्ता त्याच्यावर काट्या, काटेरी तार, कचरा हे सगळं त्या ठिकाणी त्या रस्ता बंद केलेला आहे. जर अनाठाई जर एखाद्याची जर मौत होती, मृत्यू होतोय, तर इकडं कसं आणायचं आणि कशा प्रकारे अंत्यविधी करायचा हेच आता आम्हाला पंचायत पडलेली आहे, भरंत पडलेली आहे. ह्या गोष्टीची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी हे आमचं सर्व समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी विनंती करतो, आग्रह धरतो. राहता तालुक्यातील या धक्कादायक घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? अवश्य कमेंट करा आणि गॉडफादर न्यूज मीडिया हे चॅनल तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.